नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपली सुविधा या तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याचा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे का व तो अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागेल का। तर मित्रांनो, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व आमच्याशी जुळून राहा नवीन अपडेटसाठी। तर मित्रांनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला असेल किंवा भरणार असाल तर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परत ऑफलाईन फॉर्म भरावा लागेल का व तो अंगणवाडी सेविकाकडे जमा करावा लागेल का, असे कुठल्याही GR मध्ये सांगण्यात आलेले नाही। शासनाचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकूण 3 GR निघाले आहेत। तर मित्रांनो, पहिल्या GR मध्ये याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही। तसेच 3 जुलै 2024 रोजी शासनाने दुसरा GR काढला। त्यामध्ये योजनेच्या अटी व पात्रतेच्या अटी यामध्ये सुधारणा करून शिथिलता देण्याचे काम करण्यात आले। त्यामध्ये देखील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही व असे कोठेही सांगण्यात आले नाही। तर मित्रांनो, पहिल्या GR मध्ये याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही। तसेच 3 जुलै 2024 रोजी शासनाने दुसरा GR काढला। त्यामध्ये योजनेच्या अटी व पात्रतेच्या अटी यामध्ये सुधारणा करून शिथिलता देण्याचे काम करण्यात आले। त्यामध्ये देखील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही व असे कोठेही सांगण्यात आले नाही। त्यानंतर मित्रांनो, 12 जुलै 2024 रोजी तिसरा GR आला। त्यामध्ये देखील योजनेच्या सुधारणेबाबत माहिती देण्यात आली, पण असे कोठेही सांगण्यात आले नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरण्याची कोणतीही गरज नाही। पण जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल व तेथील अंगणवाडी सेविका तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरूनही ऑफलाईन अर्ज भरण्यास सांगत असेल तर तुम्ही तो भरून टाकू शकता। तुम्ही ज्या प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरला त्या प्रकारे ऑफलाईन फॉर्म त्यांना भरून द्या व त्याचबरोबर जे ऑनलाईन फॉर्म भरताना डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले होते त्यांची झेरॉक्स कॉपी ऑफलाईन फॉर्मला जोडून द्या। तर मित्रांनो, ऑफलाईन फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही काही अशा प्रकारची पावती घ्या। त्यानंतर त्या पावतीवरती नोंदणी क्रमांक टाकून घ्या। आता नोंदणी क्रमांक कुठे भेटेल तर मित्रांनो, नारी शक्ती या ॲपवरील यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा व तिथे तुम्हाला कोड हा शब्दाच्या पुढे NYS ने सुरू होणारा ॲप्लिकेशन ID दिसेल। तो तुम्ही पावतीवर लिहून ठेवा व त्या पावतीवर अंगणवाडी सेविकांची सही घ्या। तर मित्रांनो, जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्ही वॉर्ड अधिकाऱ्याकडे ऑफलाईन अर्ज भरून देऊ शकता। जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल व वॉर्ड अधिकाऱ्यांनी तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरून देण्यास सांगितले असेल तर तुम्ही तो भरून देऊ शकता। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।